माईक घ्या बरं. म्हणा दोघं माईक घ्या बरं. नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा उठी, नाम घेता उठा नाम घेता
ऐसा लाभवंता गाठी विठ्ठल पायी पडे मिठी नामा परते साधन नाही ते तू करीसी आणिक काही अकारून सांगे तुका नाम घेता राहू नका विठ्ठल
सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणाम आयोग पीठ कठेवी मारत्य वरं पुंडलिकाय पांडुरंग करू प्रथम नमन गंगा करू प्रथम नमन गंगा करू प्रथम त्यांच्या कपाळाने कथे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारो आणि आता नमोरंग भूमिका कीर्तने उभी होती लोका टाळ मृदंग श्रोते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुनिया सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालविस नामा म्हणे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेना बोलतो वचनी अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी विठ्ठल प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मोहजे कुसडगाव भुगल वस्ती व विठ्ठल रखुमाई मंदिर येथून निघालेली ही पवित्र अशी दिंडी व आजच्या पहिल्या मुक्काम म्हणजे जावळा या ठिकाणी व आजच्या पहिल्या कीर्तन रूपी सेवेसाठी मी ईश्वरी नागरगोजी आहे, परंतु तुमच्या श्रोत्यांच्या आशीर्वादाने व पेटी मास्तर असतील, मृदुंगाचार्य, गायनाचार्य, टाळकरी यांच्या सर्वांच्या सहकार्याने व जमदाडे महाराज यांच्या आदेशाने माझ्याकडे आलेले आहे इयत्ता चौथी विठ्ठल तर आज आपला पहिला दिवस आहे, त्यामुळे आपण सर्वजण थकलेला पण आहात, दमलेला आहात, कंटाळा देखील आला आहे आणि हो मीही नवीनच आहे, त्यामुळे मी तुम्हाला एक तास होण्याच्या आधीच सुट्टी देते विठ्ठल घेतलेला अभंग हा जगद्गुरु जगद्वंदनीय देवमान्य देवभूषण इतकेच नव्हे तर आपल्या वारकरी संप्रदायाचे कळस असणारे आणि हो ज्यांचा गाता हा पंचम वेद 13 दिवस तरला
श्री क्षेत्र देहू निवासी संत. आता देहू निवासी संत म्हटल्यावर कोणते संत बरं आजोबा तुम्ही सांगा कोणते संत? कोणते संत? बरं आता मोठ्या आवाजात सर्वांनीच सांगा कोणते संत? तुकाराम महाराज. मग हा अभंग तुकाराम महाराजांचा आहे. आपल्याला या अभंगात तुकाराम महाराज असं सांगतात की नाम महिमा हे नाम म्हणजे खूप देवाचं महत्वाचं आहे. या नामामध्ये भगवंताने शक्ती विहित करून ठेवलेली आहे. आपण नाम हे कधीही घेऊ शकतो. आपण आपल्याला नाम घेण्यासाठी म्हणजे परवानगीची त्याची काही गरज नाही. आपण कधीही देवाचं नाम घेऊ शकतो आणि या नामामध्ये इतकी ताकद आहे. जर हे आपण नाम घेतलं तर आपल्याला दुसरं काहीच साधन उरणार नाही असं आपल्याला तुकाराम महाराज सांगतात. आणि तुकाराम महाराज आपल्याला एक कळकळीची खूप महत्वाची अशी विनंती करतात की आपण देवाचं नाम घ्या. खरं जीवनाचं परिपूर्ण साधन हेच आहे. आपल्या जीवनाचं सार्थक म्हणजे नामच आहे असं आपल्याला या अभंगात तुकाराम महाराज सांगतात. विठ्ठल तर नाम म्हणजे काय बरं? तर नाव कधी निर्माण होतं? तर नाव म्हणजे नाव हे जेव्हा एखादं बाळ जन्मतं तेव्हा कार्यक्रम होतो. त्या कार्यक्रमामध्ये मामी मामा काकू काका आजी आजोबा आई वडील सर्व आपले नातेवाईक येतात. मग त्यांच्या आवडीनुसार आपले एक नाव ठेवलं जातं. पण नाव ठेवायच्या वेळेस पण आपण किती छान छान नाव ठेवतो ना. राम माऊली दत्तात्रय म्हणजे असं नाव ठेवतो. परंतु आपल्याला खरं म्हणलं तर काही वळण आहे का? आपण जर राम नाव ठेवलं असलं की लगे आपण राम्या म्हणतो. माऊली नाव ठेवलं असलं की माऊल्या, दत्तात्रय नाव असलं की दत्या असं बोलतात. म्हणजे आपल्यामध्ये काही वळण आहे का आजकाल? तर नाही. म्हणजे आपली आणि संतांची बराबरी ही कधीच होऊ शकत नाही. विठ्ठल तर आपण असं देवाचं नामस्मरण केलं पाहिजे की आपल्यावर देव प्रसन्न झाले पाहिजे. आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे. उगाचच वेळ नाही घालवला पाहिजे. तर नामस्मरण केल्यावर काय होतं बरं? त्यामुळे मी तुम्हाला संत मीराबाई यांचं उदाहरण देते. संत मीराबाई या लहान असताना असंच त्यांनी पाहिलं की एक लवणाची वऱ्हाड पडते. तेव्हा त्या आपल्या आईकडे गेल्या. म्हणाल्या, आई माझा पती कोण होणार ग? असं म्हणलं त्यांच्या आईनी. कृष्णाच्या मूर्तीजवळ नेलं. म्हणाल्या हा तुझा पती होईल. तेव्हापासून मीराबाई कृष्णदेवाची भक्ती करू लागल्या. त्या लहानपणीच त्या कृष्ण भक्तीमध्ये रमल्या. त्यांनी असं सहज पाहिलं की एका साधूच्या हातात कृष्ण देवाची मूर्ती. मग त्या साधूकडे गेल्या व साधूने म्हणाल्या की ती कृष्णाची मूर्ती मला द्या व आपल्या हातात घेतली हट्टाने. तेव्हा साधू खूप चिडला व म्हणाले, ही मूर्ती तुझ्या जवळ अजिबात सुखी राहणार नाही असं म्हणून हातातली हिसकावून घेतली मूर्ती आणि तो आपल्या झोपडीकडे निघाला. इकडे मीराबाईला खूप दुःख झालं. त्या आपल्या मैत्रिणीला व भावाला चुलत घेऊन गेल्या त्या साधूच्या कुटीमध्ये. तर साधू जसा कुटीमध्ये आला त्याने पाहिलं की ती मूर्ती रडत होती. तिच्या डोळ्यातून पाणी येत होतं. ती अजिबात आनंदित अशी दिसत नव्हती. तिच्या डोळ्यातून खूप असं पाणी येत होतं. तेवढ्यात मीराबाई आल्या. मीराबाईंच्या हातात ती मूर्ती दिली. जशी ती मूर्ती मीराबाईंच्या हातात दिली ती मूर्ती हसू लागली. त्या मूर्तीच्या डोळ्याचे पाणी होतं ते नाहीच झालं. मग ती मूर्ती कायमचीच मीराबाई जवळ राहिली. मीराबाईंनी ती मूर्ती कधीच आपल्यापासून दूर केली नाही. मोठं झाल्यानंतर भोजराज नावाच्या एका राजाशी त्यांचा विवाह झाला. विवाहामध्ये देखील त्यांनी ती कृष्णाची मूर्ती सोडलीच नाही. त्या कृष्णाच्या मूर्तीलाच घेऊन असायची. सासरी गेल्या. सासरी जाऊन देखील त्या
कोण नसल्यासारखं राहायच्या त्या आपल्या सासरी. मग त्या इतकी कृष्ण देवाच्या भक्ती करायची की त्यांच्या तिकडच्या घरच्यांना त्याचा खूप राग यायचा. जेव्हा एका लढाईमध्ये भोजराज मारला गेला तेव्हा तिच्या धीराने त्याच्यावर अत्याचार करण्याचं ठरवलं. त्यांना डायरेक्ट मारण्याचंच ठरवलं आणि त्यांच्या एक टोपलीमध्ये असं खूप खूप विषारी साप ठेवला आणि म्हणाले की ही भेट म्हणजे साधूंनी दिली, हिला स्वीकार कर. मीराबाईने कृष्ण कृष्ण हरे कृष्ण ते भजन करत ती टोपली उघडली. ती टोपली जशी उघडली तशी त्या टोपल्यामध्ये साप नाही तर एक सुंदर असा हार निघाला. इतकी त्यांची भक्ती महान होती, इतकी ती देवाची सारखी सारखी भक्ती करायच्या. सारखं देवाचं नामस्मरण, बाकी काहीच नाही. उठता बसता खाता पिता काही काम असो फक्त देवाचं नामस्मरणच असायचं त्यांचं. पुन्हा एकदा त्यांच्या बिछाण्यावर खीळ ठोकले लोखंडाचे, जेणेकरून त्यांना ते टोचल्यावर त्यांना खूप वेदना होत म्हणून. परंतु त्या कृष्ण कृष्ण असं म्हणत म्हणत त्या बिछाण्यावर झोपल्या आणि कृष्ण कृष्ण म्हणल्यामुळे त्या बिछाण्यावरच्या खिळ्याचं रूपांतर देखील गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये झालं. इतकी ती सारखी सारखी देवाची भक्ती करायच्या, देवाचं नामस्मरण करायच्या. एकदा तर त्यांच्या भोजनामध्ये विष टाकलं. विष माहिती ना, विष टाकलं आणि ते विष जसं त्यांनी हरे कृष्ण म्हणत ग्रहण केलं तसं त्या विषाचं रूपांतर अमृतामध्ये झालं. परंतु ते कृष्णाची मूर्ती साधूंवरून आणलेली ती मूर्ती मात्र निळी पडली. अशी त्यांची खूप महान भक्ती होती. हेच अभंगाचे प्रथम चरण. नाम घेता उठावती, नाम घेता उठावती, नाम घेता उठावती, नाम घेता उठावती, लक्ष्मण रेखा म्हणजे आपली मर्यादा रेखाच म्हणायचं, ती ओलांडली नाही पाहिजे. मी तुम्हाला सीताचा प्रसंग सांगते त्या काळचा. सीतामाई जेव्हा वनवासाला गेल्या होत्या तेव्हा त्यांनी असं सहज पाहिलं एक खूप सुंदर हरिण होतं. ते हरिण कोणी नसून ते मारीश नावाचा राक्षस होता. त्या राक्षसाने अशा हरणाचं रूपांतर घेतलं होतं की त्याचे शिंग सोन्याचे, कातडी खूप चमचम असं करणार असं त्याने रूपांतर घेतलं होतं. त्यामुळे सीता खूप आनंदित झाल्यावर रामाकडे गेल्या आणि म्हणाल्या मला ते काहीही करून हरिण पाहिजे. मग राम त्याच्या माग माग पडू लागले. त्या मारीच नावाच्या राक्षसाने त्यांना खूप लांब जंगलात नेलं. आता लांब गेल्यावर इकडे रावण होताच ना. रावण ते पाहतच होता. तेवढ्यात मारीच नावाच्या राक्षसाला रामाने बाण मारला. जसा बाण मारला तसा मारीच नावाचा राक्षस आपल्या मूळ रूपात आला आणि असा रामाचा आवाज काढला आणि म्हणाला सीते लक्ष्मण वाचवा वाचवा असं रामाच्या आवाज आल्यामुळे सीतामाई खूप घाबरल्या व त्यांनी लक्ष्मणाला बळजबरी करून पाठवलं. जाताना लक्ष्मण रेखा काढली आणि म्हणाले की ह्या रेखाच्या बाहेर तुम्ही कधी काही झालं तरी जाऊ नका. इकडे रावण सावधच होता. त्याने मग साधूचं वेश धारण केलं
साधूचा वेश धारण केला. तो सीतामाईंच्या कुटीपाशी गेला व म्हणाला, अलख निरंजन, अलख निरंजन. असं म्हटल्यावर सीतामाई आत फळं आणण्यासाठी गेले. तेवढ्यात रावण त्या रेषेच्या आत जाण्याचा प्रयत्न करू लागला, पण लगेच त्याचा पाय पोळायचा, हात केला तरी हात पोळायचा. मग तो बाहेरच बसला आणि म्हणाला की इकडे आणून द्या फळ. सीतामाई म्हणाल्या, कृपा करून तुम्हाला इकडेच यावं लागल. रावण चिडला व म्हणाला की मी तुझ्या पतीला मग श्राप देतो. असा एका क्षणी सीतामाई बाहेर आल्यावर रावण आणि सीतामाईचा हरण केलं. त्यामुळे स्त्रीने लक्ष्मण रेखा कधीच ओलांडली नाही पाहिजे. ती म्हणजे आपली मर्यादा रेखाच म्हणायचं. परंतु आजकालच्या बाया माहिती का, हाय आणि बायच चालू असतं त्यांचं सारखं मोबाईलवर. म्हणून मी तर म्हणते, ज्यांच्याकडे मोठे मोबाईल आहेत ना, त्यांचे पहिले काढून घ्या, जेणेकरून त्या हाय आणि बाय करणार नाही. तर आजकालचे लोक आहेत ना, लाभ कशात समजूत की आपण खोली भाड्याने दिली ना, मग भाडं जास्त आहे तर त्याच्यात पण लाभ नाही. दुकान टाकलं त्याच्यात पण लाभ नाही. कशातच लाभ नाही या जीवनामध्ये. फक्त एकाच गोष्टीमध्ये लाभ येते, म्हणजे नामस्मरण. तुम्ही म्हणता कसं काय बरं? त्यामुळे मी तुम्हाला भक्त प्रल्हादांचं उदाहरण देते. भक्त प्रल्हाद जेव्हा माता कयाधू यांच्या गर्भामध्ये होते, तेव्हा भक्त प्रल्हादांचा वडील हिरण्यकश्यपू हा तपश्चर्या करण्यासाठी गेला होता. ब्रह्मदेवांना प्रसन्न करण्यासाठी गेला होता. मग इकडे माता कयाधू यांचं हरण इंद्रदेवाने केलं होतं, कारण इंद्रदेवांना वाटायचं की हिरण्यकश्यपू खूप वाईट आहे आणि जर त्याचा पुत्र पण वाईट निघला तर देव त्यांच्या विरुद्धच ते काही ना काही काम करणार आहेत. म्हणून त्यांनी माता कयाधूचं हरण केलं होतं. मध्येच नारद महर्षी आले व नारद महर्षींनी समजावलं व नारद महर्षी माता कयाधूला आपल्या कुटीमध्ये घेऊन गेले. कुटीमध्ये घेऊन गेले तिकडे हिरण्यकश्यपूला ब्रह्मदेव प्रसन्न झाले. त्याने असं वरदान मागितलं की ना मी घरात मारणार, ना बाहेर, ना दिवसा, ना रात्री, ना आकाशात, ना पृथ्वीवर, ना आगीत, ना जलामध्ये, ना अस्त्र शस्त्राने, ना देव दानव पशु यांच्या हातून. असं वरदान भेटल्यापासून त्याला वाटायचं की मीच देव आहे, बाकी कोणच देव नाही. आणि त्यांची तर विष्णुदेवाशी खूप बैर होता. तो विष्णुदेवाला कसलाच देव मानत नव्हता. त्याचं जे नाव घ्यायचा त्याला तर हिरण्यकश्यपू मारूनच टाकायचा. इकडे भक्त प्रल्हाद जन्माच्या आधीपासूनच ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय असं सारखं भक्त प्रल्हादांनी गर्भामध्येच असताना ऐकल्या म्हणे. मोठे झाले ते सारखं ओम नमो भगवते वासुदेवाय हेच म्हणायचे. एकदा हिरण्यकश्यपू पण त्याच्या मुलाची भक्त प्रल्हादाची खूप स्तुती करायचा. विष्णूला बोट करून म्हणायचा की ना बघ विष्णू, आता माझा मुलगा मी तुला मारून टाकणार. मला माहिती माझा मुलगा खूप तेजवान आहे. मला माहिती माझा मुलगा हा खूप मोठा होणार आहे. त्याचा पिढ्यानं पिढ्या नाव निघणार आहे. असं तोच स्तुती करायचा. त्याला समजलं की भक्त प्रल्हाद हा विष्णू देवालाच देव मानतोय. स्वतःचा मुलगा असून त्यांनी भरलेल्या सभामध्ये बोलवलं, विचारलं, खरं सांग तुझा देव कोण आहे? तेव्हा भक्त प्रल्हाद म्हणाले की तोच देव आहे ज्याला मी मानतो. हिरण्यकश्यपू म्हणाला, कोण आहे देव? असं म्हणल्याच्या नंतर भक्त प्रल्हाद सांगू लागले की तो देव आहे जो सगळ्यांचा पूज्य असतो, ज्याची सगळे पूजा करतात. तो देव असतो जो खूप शक्तिमान असतो. असं सांगत होते. तेव्हा हिरण्यकश्यपू हसला म्हणाला, मीच शक्तिमान आहे, मीच पूज्य लायकीचा आहे. असं म्हणल्याच्या नंतर भक्त प्रल्हाद हसून म्हणाले, पण मी असं तर नाही ना म्हणलं. तेव्हा स्वतःचा मुलगा असून देखील हिरण्यकश्यपूने भक्त प्रल्हादांना मारायचं ठरवलं. फक्त ईश्वर मानित नाहीत म्हणून आणि उंच पर्वतावरून टाकलं.
होते. देवाचे नामस्मरण करायचे म्हणून देवांनी येऊन वाचवलं. उकळत्या तेलात टाकलं. त्या तेलाचं रूपांतर फुलांच्या पाकळ्यांमध्ये झालं. पुन्हा त्यांना असं तलवारीने मारलं तरी सुद्धा देवांनी येऊन वाचवलं. अग्नीमध्ये टाकलं म्हणजे हिरण्यकशिपूची बहीण होलिकाला वरदान भेटलं होतं की ती अगदीच कधी पण जाऊ शकते. तिला अग्नी प्राप्त होती. मग तिने काय केलं की भक्त प्रल्हाद मारावा म्हणून तिने सुद्धा एक योजना करून तिच्या सोबत भक्त प्रल्हादांना नेलं. परंतु ती वाईट असल्याने तिला वरदान भेटलं होतं तरी सुद्धा ती मय झाली आणि भक्त वाचले. इतकी त्यांची भक्ती महान होती. भक्त प्रल्हादांना खूप विषारी सापांच्या खोलीमध्ये पाठवलं तेव्हा ते साप उलट पाया पडून जायचे. इतकी ते देवाची भक्ती करायची, महान भक्ती करायचे. ते सारखं देवाचं नामस्मरण करायचे. त्यांच्या भोजनामध्ये विष टाकलं. स्वतः महादेवांनी ते ग्रहण केलं. इतकी ते महान भक्ती करायचे. काट्यांमधून ते चालले तरी सुद्धा काही झालं. त्यांना काही जेवायला खायला पहिला 2-4 दिवस दिले तरी सुद्धा त्यांना काहीच झालं नाही. उन्हात पावसात थांबले तरी सुद्धा काहीच झालं नाही. इतकं हे केलं तरी सुद्धा काहीच झालं नाही. मग शेवटी हिरण्यकश्यप म्हणाला, तुला वाचवतोय ना तुझा देव, कुठेही तो देव, अगोदर त्यालाच मारून टाकावं लागेल मला. असं म्हटल्याच्या नंतर भक्त प्रल्हाद म्हणाले, माझा देव तर कण मध्ये सामावला, सगळ्यांमध्ये येतो. असं म्हटल्याच्या नंतर हिरण्यकश्यपूने एका खांबाकडे बोट केलं. म्हणाले, त्या खांबात आहे का तुझा विष्णू? भक्त प्रल्हाद म्हणाले, हो आहे माझा विष्णू त्या खांबात. मग पुन्हा त्या खांबाला इतकं गरम केलं, हात बोट लावलं तरी अख्खा हात भाजन, इतकं गरम केलं आणि म्हणाले, जा मग तुझ्या विष्णूला मिठी मार. भक्त प्रल्हाद ओम नमो भगवते वासुदेवाय असं म्हणत त्या खांबाजवळ गेले. त्याला मिठी मारली. तो खांब अगदी गार झाला. मग त्याच खांबाला त्यांना बांधून ठेवलं. हिरण्यकश्यपूने आपली तलवार काढली. म्हणाले, जर तुझा विष्णू खरंच आहे ना या खांबामध्ये, येईल तुला आता वाचवेल. असं म्हणून तलवार काढली. जसं मारायला निघाला तसा नरसिंह अवतार घेतला व हिरण्यकश्यपूच्या वरदानाविरुद्ध विष्णुदेवाने काहीच केलं नाही. त्याला ना दिवसा मारलं ना रात्री, बरोबर सायंकाळी ना अगदी ना जलात. त्याला ना घराच्या आत ना घराच्या बाहेर, तर बरोबर उंबऱ्यावर ना आकाशात ना पृथ्वीवर, त्या मधोमध असलेल्या उंबरावर ना अस्त्र शस्त्राने स्वयं आपल्या नख्याने ना देव दानव मानव यांच्या हातून अर्धे पशु व अर्धे देव व अर्धे मानव यांच्या हातून. मग त्या ठिकाणी ह्याचा हिरण्यकश्यपूचा अंत झाला. म्हणून खरा लाभ हा नामस्मरणामध्ये ह्याचा भंगाचे दुसरे चरण. नादी लागू नये. मी तुम्हाला आमच्या गावाकडचे 2 पेटाडांचं सांगते बरं का. असंच तो फुल पेलेले होते. फुल असंच रात्री
ते निघाले. त्यांना एका पेताडाला विहीर दिसली. तो विहिरीत जाऊन टाकला. आता रात्रीची वेळ होती ना, त्यामुळे वर चंद्र होता. मग चंद्राची सावली विहिरीत दिसली का नाही, लगी हो म्हणतो, अय बघ चंद्र विहिरीत पडला. असं म्हणल्याच्या नंतर दुसरा म्हणतो, काढायला लागन की, चल तू दावण, आपण काढू चुपसून. मग आपलं नावच निघण, आपण चंद्राला काढलं. असं दोघं म्हणाले. एक गेला गणन दावण, ती सगळं काही सामान आणलं. लागले तो वडायला. ती दुरी तशीच वापस यायची. लगी म्हणायचे, चंद्राला येऊच वाटा नाही वाटतं, पण बघ चंद्रा, मी तुला एका झटक्यात उपसून काढणार आहे. असं म्हणायचं. सारखं वडायला लागले. शेवटी ते दाव खडकात गुंतले. लगी म्हणले, चंद्र यायला लागला, गुंतलाच वाटतं मध्ये. असं म्हटल्यानंतर दोघांनी इतकं जोर देऊन वडलं, ते दावच तुटलं की ते असं झोपल्यावर पडले ना, त्यांच्या आकाशाकडे नजर गेली. आकाशात त्यांना चंद्र दिसला ना. मग लगेच ते म्हणता येतं की, काढला का नाही आपल्या पठ्याने एका झटक्यात चंद्र उपटून. म्हणून चुकल्या पण बेतडांच्या नादी लागू नाही बाया विठ्ठला. आणि पेताड सांगते बरं का, काही ना असाच ड्रायव्हर कशी बसलेला एसटीतला. ड्रायव्हर कशी बसला, त्या एसटीतले ड्रायव्हर म्हणल्यावर मध्ये मध्ये चहा प्यायला उतरायचे ना. ते गेला चहा प्यायला ड्रायव्हर. आला तो ड्रायव्हर, त्याने बघितलं पहिला दुसरा रिवर्स ते गेअर असतात ना, तेच गेअर काय. मग ते म्हणाले, इथलचा गेअर कुठे गेला. लगेच ते बेताड म्हणतोय, काय लका तुम्ही निघलं तेव्हापासून बघतो इकडून तिकडून इकडंच करताय, पण तुम्हाला काय ते उपटानच. पण बघा हाय का नाही माझ्या ताकद, मी एकदाच उपसून काढलाय तो गेअर. अरे बाबा तो गेअर होता, उपसायचं नव्हतं विठ्ठल. खरंच नामामध्ये खूप ताकद आहे. नाम हे खूप मोठं आहे. मी तुम्हाला वाल्या कोळ्याचं उदाहरण देते. वाल्या कोळा हा लाकडं तोडायचं आणायचं असं त्याचं कामच होतं. पुन्हा त्यांनी माणसं मारले, ते माणसं मारायचं व माणसांजवळचं सगळं धन पैसा ते सगळं आपल्या जवळ घ्यायचं. त्याला वाटलं की आपण हे करावं, की किती माणसं मारले ते समजावं, म्हणून त्याने एक माणूस मारलं की रांजण्यामध्ये एक खडा टाकायचा. असं त्याचं चालू. बघता त्याने इतकं मोठं पाप केलं आणि त्याचे 7 रांजणं भरले दगडाने. इतकं त्याने घोर पाप केलं होतं. सहज आता नारद मुनी तर कुठे पण जातात ना, मग नारद मुनी दिसले त्याला. नारद मुनी म्हणाले, तुला मारायचंय ना, मला मारधन घ्यायचंय ना, घे, पण एक प्रश्नाचं उत्तर दे. वाल्याकोळा म्हणाला, कोणत्या प्रश्नाचं. नारद महर्षीने प्रश्न विचारला, तू जे पाप करतोय त्याच्यामध्ये वाटेकरी तुझी पत्नी होती का. असं म्हणल्याच्या नंतर तो घरी गेला. विचारला, तू माझ्या ह्याच्यामध्ये पापामध्ये वाटेकरी होतीस का. तेव्हा ती म्हणाली, काय लका तुम्ही, तुमचं घर चालवायचं काम असतं, मग त्याच्यामध्ये मी कशाला पाप घेण्यासाठी वाटेकरी होऊ, मी नसते होत बाबा. असं म्हणल्याच्या नंतर पुन्हा वाला कोणी निराश होऊन गेला आणि म्हणाला की कोणच नाही होईल तयार माझ्या पापामध्ये वाटेकरी. मग नारद महर्षी म्हणाले, मग तू हे पाप कशासाठी करतोय. तू जा देवाचं नामस्मरण कर. त्यांनी राम शब्द हा दिला व वाल्यामुळं राम राम म्हणता येत नव्हतं ना, त्यामुळं मरा 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 म्हणायचा. परंतु राम म्हणल्यामुळे आपलं तोंड उघडतं. तोंड उघडलं की आपण घातलेले पोटात सर्व पाप नष्ट होतात. त्यामुळे त्याला राम शब्द दिला. आणि तो राम म्हणता येत नसल्यामुळे मरा 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 मराचा जप करू लागला. त्याने शतकोटी रामायण लिहिली. तो इतकं तपश्चर्या करू लागला. उठायचं नाही, काहीच नाही. दाढी बिडी वाढवायला, साधू सारखे कपडे घालाय, टक्कल करायला, असं काहीच तो करत नव्हता. फक्त एका जागेवर बसायचा. मरा त्याला राम म्हणता येत नव्हता ना, त्यामुळे सारखं मरा राम म्हणायचं. अक्षरशः मुंग्याने त्याच्या अंगावर वारूळ केलं. इतकं तो भक्ती करू लागला. हलायचं नाही, उठायचं नाही. म्हणून आपण देवाचं नामस्मरण केलं पाहिजे.
जभंगाचे तिसरे चरण. नाम परते साधन नाही आता आपल्याला मी त्या भगवान परमात्माचं एकदा सर्वांनी मुखातून नाम घेऊन व हाताने टाळी वाजवून देवाचं नामस्मरण करायचं. चला करा. बोला आपण का महाराज की जय, शिवाजी महाराज की जय. आपण आपसात तडजोड केली पाहिजे. राग मनात नाही आणला पाहिजे. राग हा माणसात खूप मोठा शत्रू आहे. आपण रागाला जिंकलं पाहिजे. म्हणून मी आपल्याला सांगते, तंटा तुमचा माझा याचा त्याचा कोणाचाही असो, कधीतरी कुठेतरी तो थांबायला हवा. माणसातला माणूस तडजोडीच्या रंगातही रंगायला हवा. म्हणून आपण तडजोड केली पाहिजे. आपसात बसून नामस्मरण केलं पाहिजे. राग नाही आणला पाहिजे. मी त्यामुळे आपल्याला
तरी एकनाथ महाराजांना राग आला नाही. पुन्हा ते स्नान करण्यासाठी गेले. पुन्हा हा मुसलमान चुकला. पुन्हा हे स्नान करण्यासाठी गेले. असा 20दा नाही, 25दा नाही, 50दा नाही, 70दा नाही तर मोजून 108 वेळा प्रकार घडला तरी सुद्धा एकनाथ महाराजांना राग आला नाही. पुन्हा एका ब्राह्मणाने त्यांना राग आणायचं ठरवलं व त्याने आपल्या पायामध्ये जोडवेच घातले आणि आत गेला. आतमध्ये एकनाथ महाराज देवाची पूजा करत होते. हा जोडवे घालून आल्यामुळे एकनाथ महाराज म्हणाले, अरे देवा, आमच्या भेटीसाठी तर तुम्ही जोडवे काढायचं देखील विसरून गेलात वाटतं. असे तर एकनाथ महाराज होते. पुन्हा ब्राह्मणाला खूप वाईट वाटलं. तो म्हणाला, याला आता पण राग आला नाही, काहीतरी दुसरं करावं लागेल. असं म्हणल्याच्या नंतर ज्या पाटावर एकनाथ महाराज देवाला बसवणार त्या पाटावर हात जाऊन बसतात तरी सुद्धा एकनाथ महाराजांना राग आला नाही. उलट त्याची देवाप्रमाणे पूजा केली एकनाथ महाराजांनी. तो मनात खूप घाबरला. म्हणाला, आता काय करू, आता काय करू, विचार करू लागला. एवढ्यात एकनाथ महाराजांनी गिरिजा मातेला हाक मारली. अगं ए गिरिजा, आपल्या घरी कोणी थोर मोठ्याचं लेकरू आले, त्याला गोड गोड पुरणपोळीचा स्वयंपाक तरी कर. गिरिजा माता स्वयंपाक करण्यासाठी लागली. स्वयंपाक झाल्याच्या नंतर गिरिजा माता खाली वाकल्या वाढण्यासाठी तेव्हा ब्राह्मणाला एक युक्ती सुचली. त्याने गिरिजा मातेच्या पाठपुढे मुद्दामून जाऊन बसला. पाठपुढे गेला तरी एकनाथ महाराजांना राग आला नाही. उलट एकनाथ महाराज म्हणाले, गिरिजा, अगं मी बघतो बर का वाढायचं, परंतु लेकरू पाठपुढे बसलाय, पडू नको देऊ. गिरिजा माता हसत म्हणाल्या, असं काय बोलताय तुम्ही मला? अहो, या पाठीला चार लेकरं सांभाळायची सवय, हे तर एकटेच आहे ना. असे तर एकनाथ महाराज होते. तो ब्राह्मण खूप रडू लागला, पाया पडू लागला, मला क्षमा करा. तेव्हा एकनाथ महाराज म्हणाले, असू दे रे बाबा, एखाद्या वेळेस होतं. अशा प्रकारे एकनाथ महाराजांनी रागाला जिंकलं होतं. आपणही त्यांच्याप्रमाणे राग आणला नाही पाहिजे. मनात राग हा खूप मोठा आपला शत्रू आहे, म्हणून आपण रागाला जिंकलं पाहिजे. आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे. आई मायेचा सागर आहे तर पिता दयेचा समुद्र आहे. आपण त्या आई वडिलांना कधी विसरलं नाही पाहिजे. मी तुम्हाला असंच एक छोटीशी गोष्ट सांगते. आता एक राजू होता, माझ्या एवढाच होता, परंतु त्याचे बाबा खूप मोठे चौकस होते. हा राजू दररोज सकाळी उठायचा, शाळेत जायचा. त्याचे वडील डॉक्टर होते. हा दररोज शाळेत जायचा, दुपारी यायचा, जेवण ते करायचं व मस्तपैकी झोपायचा, अभ्यास करायचा, खेळायला जायचं. असं त्याचा चालूच होतं. एके दिवशी त्याने सहज आपल्या बाबांच्या दवाखान्यात गेला आणि पाहिलं की बाबाच नाही का रोज एका चिठ्ठीवर काहीतरी लिहून देत असतात. काय बरं ते लिहून देत असतात? त्याने बाबालाच विचारलं. त्याचे बाबा म्हणाले, अरे बाळा, मी त्यांना तपासतो, त्यांचं खूप दुखतंय, कमी दुखतंय, सलाईन लावायचंय, नाही लावायचंय, कोणतं औषध घ्यायचंय, कोणतं नाही, हे सर्व काही मी त्यांना सांगतो. त्यामुळे ते माझ्या बिलाप्रमाणे मला पैसे देतात व त्या चिठ्ठीवर कोणतं औषध घ्यायचे ते मी लिहून देतो. तेवढ्यात आईचा निरोप आला, राजू, अरे राजू, 8 वाजून गेले, तुला जेवायचं नाही का? चल बरं लवकर. राजू स्वयंपाकघरात गेला. जेवता जेवता त्याच्या मनात पण एक विचार आहे की मग आपण सुद्धा आईचे छोटे मोठे तर कामं करतो, मग त्याचं बिल पण आपल्याला आईला द्यायलाच पाहिजे ना. मग ते आपण कधी द्यायचं तिला? आत्ताच दिलं. असं म्हणून राजूचं जेवण झालं. तो उठला. त्याने एक कागद घेतला व लिहू लागला, प्रिय आई, राजूचं बिल. हिंगे काकूंचा स्टॉल आईला आणून दिला. बिल ₹1. आईला दळण आणून दिलं. बिल ₹3. हिंगे काकूंचा स्टॉल तुला पुन्हा आणून दिला. बिल ₹2. समोरच्या काकूंना मिरच्या नेऊन दिल्या. बिल ₹1. हिंगे काकूंना पुन्हा साखर नेऊन दिली. बिल ₹1. असं त्याने छोटे मोठे काम आठवून लिहिले व त्याचं बिल झालं ₹15. त्याने ती चिठ्ठी आपल्या आईच्या उशीजवळ ठेवली व तो झोपायला गेला. रात्रीची सर्व कामं उरकून त्याची आई झोपायला आली. तिने झोपायच्या आधी तिचं लक्ष त्या चिठ्ठीकडे गेलं. तिने ती चिठ्ठी घेतली व वाचू लागली. वाचता वाचता ती हसू लागली.
केला बिल शून्य. तुझ्या आजारपणात तुला औषध पाणी करून दिलं बिल शून्य. तुझी शाळा कपडे याच्यासाठी कष्ट घेतलं बिल शून्य. अशी आईने पण छोटे मोठे काम आठवून लिहिले आणि तिचं बिल झालं फक्त शून्य. तिने ती चिठ्ठी राजूच्या उशीजवळ ठेवली व ती पण झोपायला गेली. सकाळ झाली. राजू उठला. त्याने ती चिठ्ठी पाहिली. तो चिठ्ठी वाचू लागला. वाचता वाचता त्याच्या डोळ्यातून पाणी आलं. त्याला आपल्या आईच्या कामाची जाणीव झाली. तो आपल्या आईकडे गेला. आई त्याच्यासाठीच तर दूध गरम करत होती. त्याने आपल्या आईला मिठी मारली व म्हणाला, आई मला क्षमा कर, आई क्षमा कर. तो म्हणाला की म्हणूनच म्हणतात स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. म्हणून आपण आई वडिलांची सेवा केली पाहिजे. आई वडिलांना सांभाळलं पाहिजे. आई खरंच मायेचा सागर असते. आता खूप वेळ झालं म्हणून मी कीर्तन रूपी सेवा इथे समाप्त ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज